गेल्या 48 तासांपासून कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच बंधारपाडा येथील रहिवाशी शिवाजी काळू पवार यांच्या मालकीचे 2 बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे, गोट्या शेजारीच काही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्यांचा करंट खालीपर्यंत पोहोचून ओलाव्यामुळे गोठ्यात बांधलेल्या बैलांना तो विजेचा शॉक लागला. त्यामुळे 2 बैल ठार झाले आहेत. या भागात पावसाळी हंगामाची शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्व शेती बैलावर अवलंबून असते. त्यातच शेती उपयोगी बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी शिवाजी काळू पवार यांच्यावर मोठे संकट उभे ठाकले आहे. या घटनेची माहिती मिळताच जयदेर येथील वीज उपकेंद्राचे अधिकारी संदीप वाजे व कळवण येथील वरिष्ठ अधिकारी तसेच वायरमॅन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसा अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला पाठवल्याची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पावसाळ्यात विद्युत तारा आणि यांची तपासणी करून जीर्ण झालेल्या तारा बदलाव्यात, जेणेकरून असे शॉर्ट सर्किटचे प्रमाण थांबेल आणि होणाऱ्या दुर्घटना थांबतील, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. रात्री 9:30 दरम्यान का लाईटचा फॉल्ट झाला. ट्रिप केले, त्याने 3 ट्रिप केले. 4थी ट्रिपला डायरेक्ट जास्त करणं सुटले, 2 बैल वारले. कशा प्रकारे शॉक बसला? हा इथं कट पाय नाही का, इथं फॉल्ट झाला. पोलला करणं उतरला का कुठं उतरला ते काय सांगता येणार नाही, पण ते डायरेक्ट गोट्यामध्ये करणं आले, 2 बैल मेले. मग मेन लाईट आहे का कोणती लाईट आहे? मेन लाईट आहे. हे लाईट इथून कुठे जाते? इकडे वर उंबरगावान शिरसा भोवती. हा माझं बैल मिळावा काहीतरी व्हावा मला त्याचा. तुम्ही वीज बोर्डाच्या अधिकारीला वायरमॅनला कळवला का? हा कळवलं होतं. आले का ते इथं? हा आता सकाळी आले, संध्याकाळी डायरेक्ट फोन करून त्याने लाईट ऑफ केली. पंचनामा वगैरे झालेला आहे का? हा झाले. वीज बोर्डाचे साहेब लोक येऊन गेले तर तुला बैलांसाठी काही आश्वासन देऊन गेले का? हा त्याने पंचनामा केले. जेवढे जर लोकर काय भरपाई मिळावा असे करते आले तेवढे लोकर करतो आम्ही, असे म्हटले. बरं, ही लाईट आहे, मेन लाईट आहे, तुमच्या घराच्या वरती आहे ती, ते हे असं परत व्हायला नको म्हणून काय तुम्हाला इथून बाजू घ्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. साहेबाला पण बोलले आणि साहेब पण बोलले की इथून शिफ्ट करून घेऊ. पण बघू शकतो की इथं जे शॉक लागलेला आहे बैलांना, तिथलं पोलाची परिस्थिती मेन लाईटचं बघूया कसं आहे इथं. बरं दादा, सांगू शकता की इथं पोलाची हालत कशी आहे ती? तर दादा, माझं सांगण्याचा उद्देश हे आहे की हा पोल एकच नाही, अशा प्रत्येक पोलांची अवस्था ही अशी झालेली आहे. इथं खाली पाहू शकता, इथं एकदम काहीच जीव नाही, पूर्ण हा कुंजलेला हा पोल आहे. तिकडच्या बाजूलाही पूर्ण कुंजलेला आहे, पूर्ण छिद्र पडून गेलेला आहेत. मध्यंतर पाहिलं तर काहीच याला आधार नाही. सर, एवढं अति भयंकर असली अवस्था या ठिकाणी खर्डेदिगर आणि पुनदनगर फार वरतीपर्यंत हा पूर्ण खोऱ्यामध्ये प्रत्येक पोलांची अवस्था अशी पद्धतीची आहे. तर माझं एकच शासनाला सांगणार आहे, जर असली अवस्था जर आमच्या परिसरामध्ये असेल तर कधीही केव्हाही या ठिकाणी आज जनावर मेले, उद्या माणसं मरतील, असली परिस्थिती नको व्हायला. त्याच्यासाठी हे सगळं रिपेअर करायला पाहिजे, तात्काळ लवकर रिपेअर करायला पाहिजे, नाहीतर खूप आमची मोठी दुरावस्था आहे. माझं नाव रामदास साळुराम पवार आहे. बरे, घटनास्थळी तुम्ही पण उपस्थित आहे, नेमकं काय घडलेलं आहे? सकाळी एकदम 6 वाजेच्या टायमाला मला ज्यावेळेस बंधारपाडा या ठिकाणमधून फोन आला, मी त्वरित या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला, परंतु पुलावरून पाणी जात होतं भोवतीच्या, त्याच्यामुळं मला वेळेवर येता आला नाही. परंतु मी डॉक्टर साहेबांना, विस्तार अधिकाऱ्यांना प्रथमतः फोन केलं आणि जे भोयेदादा आहे त्यांचं, डॉक्टरांचं माझ्याकडे फोन नंबर नव्हतं. त्यांनी भोयेदादांनी मला फोन केला. विस्तार अधिकाऱ्याकडून त्यांनी नंबर घेतला असेल आणि मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच पोचतो आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही जे MECBचे साहेब आहेत किंवा वायरमन आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट करा आणि तेही येतील, तेही पंचनामा करतील. आणि ज्यावेळेस ह्या ठिकाणी मी आलो त्याच्या अगोदर इथं डॉक्टर साहेब आणि MECBचे जे काही वायरमन आहेत, काळूराम गायकवाड, हे देखील ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि काही
टायमानंतर वाजे साहेब जे MSCBचे कनाशी MSCBचे वाजे साहेब हे देखील या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन इथलं घटनास्थळी येऊन इथं पाहणी केली आणि खरोखर बैल हे शॉट लागून मेलेले आहेत आणि जी मेन लाईन असते त्या मेन लाईनचं काही फॉल्ट झालेला आहे आणि स्थानिक जे शिवाजी पवार ते सांगतात की 3 वर्ष ट्रिप दिली लाईटने आणि अशा प्रकारे माझे दोन बैल या ठिकाणी मेलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझे दोघं जवाईसुद्धा गेले होते. ते देवाच्या कृपेने वाचले की ते थोडं बाजूला होते आणि त्याच्यानंतर लाईटही त्या टायमाला गेली, नाहीतर जवाईसुद्धा माझे त्या ठिकाणी मेले असते. असं त्यांना एकदम धक्का बसला आणि ह्या ठिकाणी ज्या वेळेस वाजे साहेब आले, समस्त MSCBचे साहेब आले, त्यांना सांगितलं की इथून हे पोल तुम्ही थोडं साईडला शिफ्ट करा जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून आम्हाला याचा कुठला धोका पोचणार नाही याची साहेब तुम्हीही दखल घ्या, याची काळजी घ्या. आणि वाजे साहेब आणि जे वायरमन त्यांना सांगितलं, वाजे साहेबांनी सांगितलं वायरमनांना हे आपल्याला तात्काळ करावं लागेल, त्या पद्धतीने तुम्ही अहवाल या ठिकाणी सादर केलं पाहिजे असं सांगितलं आणि त्यांना तो धीर वाटला. आणि इथं जर पाहिलं तर पूर्ण आमच्या सुंपल्यापासून तर इकडची जी पूर्ण जांभळापर्यंतची जी लाईट आहे याचे परिपूर्ण पोल कुंजलेले आहेत. अक्षरशः 1-1 इंच फक्त जमिनीमध्ये असं कुंजून 1-1 इंच असा आधार त्या पोलांना आहे आणि जर त्याची वेळेवर दखल घेतली नाही, MSCB साहेब असतील अथवा जे इलेक्ट्रिक जे ऊर्जा मंत्री असतील, इथंपर्यंत हा रिपोर्ट गेलं पाहिजे. कारण केव्हाही ही लाईटचे जे पोल आहेत हे कोसळू शकतात आणि आज जनावरं मेले, उद्या माणसं मरतील असली अवस्था ह्या पूर्ण खर्डेदिगर तर पुन्नद खोऱ्यात आहे. अक्षरशः तुम्ही त्या ठिकाणी पोल जाऊन पाहू शकता, पूर्ण वरतीपर्यंत जमिनीपासून जे वरती आहेत तेही फार छिद्र पडून मोकळे झालेले आहेत. जमिनीमध्ये काहीच कुठलं त्यांचा आधार राहिलेला नाही. तर आमचं शासनाला विनंती आहे की त्यांच्या माध्यमातून जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सगळी ही लाईट रिपेअर करावी अशी आमची विनंती आहे. असं प्रकार मागे पण घडलेले आहेत का? मागे घडलेला आहेत. मागे उंबरगहाण या ठिकाणी शॉट लागून बैल अचानक तार तुटलं आणि बैल त्या ठिकाणी एक बैल मेला आणि 2 बैल मेलेले आहेत. आणि त्याचप्रकारे भोवतीला सुद्धा त्या पट्ट्या ज्या लाईनच्या जे पोल आहेत पोलवरच्या ज्या पट्ट्या पार कुंजून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी तारं तुटून पडलेले आहेत आणि त्या क्षणी त्या ठिकाणी कुठला माणूस किंवा जनावर नव्हता. तेवढ्यात गायकवाड जे वायरमन आहेत त्यांना फोन करून आपल्या ग्रामस्थांनी सांगितलं आणि त्वरित त्याने ते लाईट ऑफ केलं. अशा बऱ्याच ठिकाणी ती परिस्थिती आहे आणि वेळेवर त्या ठिकाणी ते गायकवाड दादा त्यांना सांगतात आणि ते लाईट ऑफ करतात. आणि बराच मोठा पसारा आहे, ते एकटे वायरमन हँडल करू शकत नाही. कारण खर्डेदिगर पुन्नद नगर तर फार जांभळापर्यंत जो पट्टा आहे कमीत कमी 40-45 किलोमीटर अंतराचा जो पट्टा आहे एकटा वायरमन करून हँडल होत नाही. एका ठिकाणी रिपेअर करतो एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला काही ना काही फॉल्ट असतो. त्याच्यासाठी इकडं परत त्याच्या जोडीला दुसरा वायरमन देखील द्यावं ही विनंती आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी कळवण प्रतिनिधी योगेश दळवी.